नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मैत्रिणी, आज आपण बघणार आहोत की बॉटलपासून घरातील वस्तू कशा ठेवायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणी, त्या आपल्याला एक बॉटल लागणार आहे आणि ती आपल्याला अशी सुरीने कट करून घ्यायची आहे मैत्रिणी। तर बघू शकता तुम्ही, मी अशी एक बॉटल आहे ती सुरीने कट करून घेत आहे मैत्रिणी। तर बघा, आपल्या घरात तर असंख्य बाटल्या असतात मैत्रिणी। आपण बिस्लरीची बाटली तर कुठेतरी बाहेर गेलो किंवा प्रवासाला गेलो, आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपण घेतोच, तशा असंख्य बाटल्या आपल्या घरामध्ये असतात। त्याच प्रकारची एक बाटली जी तुम्ही वापरत नाही ती बाटली तुम्ही घ्या आणि सुरीच्या सहाय्याने असं तुम्ही वरचा भाग कट करून घ्या। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप छान अशी भारी आयडिया सांगणार आहे। आपल्याकडे जोही पेपर असेल, आपल्याला गिफ्ट पॅक करायचा पेपर असू द्या किंवा तुमच्याकडे जे काय कोणताही प्लास्टिकचा कवर पेपर असू द्या, त्या पेपरने तुम्ही अशा पद्धतीने बाटलीला पूर्णपणे कव्हर करू शकता। मैत्रिणींनो, कागद जर आपण लावला ना तर आपल्याला हे किचनसाठी वापरायचं आहे। कागद लावला तर पाण्याने तो खराब होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो तुम्ही प्लास्टिकच्या कागदाचाच या कडेने लावण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचाच वापर करा। आपण जर कागद लावलं ना तर आपण पळी ठेवणार आहे, उलटणं ठेवणार आहे, चमचा ठेवणार आहे, तर त्याचा पाणी त्या कागदाला लावून ते कागद फाटू शकतं आणि मग आपलं जे बनवलेलं आहे ते छान दिसणार नाही। त्यासाठी मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्लास्टिकच्या कागदाचाच बाहेरून वापर करायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही सर्व आपल्या घरातील जे काही चमचे असतील किंवा आता उलटणे असेल किंवा पळी असेल तर लगेचच सापडावी यासाठी तुम्ही अशा पद्धतीने या बाटलीचा वापर करू शकता मैत्रिणींनो। आणि ह्याच बाटलीचा वापर आपण पेन ठेवण्यासाठी, कॅच पेन ठेवण्यासाठी किंवा कंगवे ठेवण्यासाठी, पाऊंडचा पावडर ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो, किचनमध्येही करू शकतो। आणि आपल्या ज्या आवश्यकता वस्तू आहेत किंवा आपल्या रोजचे आपले कॅच पेन किंवा आपलं चावी किंवा पॉन्डचा डबा, ह्या वस्तूसुद्धा ठेवण्यासाठी तुम्ही करू शकता। तर मी आता हे किचनमध्ये सर्व काही आमचे चमचे किंवा आमचा उलटणे लगेच सापडावी यासाठी मी ह्याचा वापर केलेला आहे। तर मित्रांनो, बघू शकता, खूप सोपे साधे सरळ उपाय। आपल्या घरामध्ये तर बाटली असतीच आणि आपण गिफ्टसाठी कागद आणलेला असतो, चिकटपट्टी असती। अशा पद्धतीने गिफ्टचा कागद आपल्याला चहूबाजूने लावून घ्यायचा आहे, चिकटपट्टीने ते पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व वस्तू ठेवण्यासाठी हे असं छोटंसं प्लास्टिकचं भांडं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे प्लास्टिकचा कागद पूर्णपणे सिल्वर कलरचा लावलेला आहे। सिल्वर कलरचा कागद खूप छान दिसतो म्हणून मी सिल्वर कलरचा कागद इथे लावून घेतलेला आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरात बाटली असेल तर अशा पद्धतीने सिल्वर कलरचा कागद लावून पूर्णपणे तुम्ही तुमचे साहित्य, तुमची जे काही तुमच्या घरात लागणार आहे स्वयंपाकासाठी, ते सर्व काही तुम्ही या ह्याच्यामध्ये ठेवू शकता।